हॅलो हाय नमस्ते राम राम मंडळी. गॉसिप गर्ल 2.0 म्हणजेच गजाली गँगवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी तुम्हाला गजाली गँगची थोडी ओळख करून देते. गजाली गँग हे माझं दुसरं पिल्लू आहे. जसं गॉसिप गर्ल हे आपलं मेन चॅनल आहे, प्राईम चॅनल आहे. तर काय झालं होतं, कोणत्या तरी एका नतद्रष्ट माणसाने म्हणजे झमुऱ्याने, चिकटगुंड्याने, कुडकुड कुमारने आपल्याला फेक स्ट्राईक मारली होती आणि त्यावेळेला काही दिवसांसाठी माझं चॅनल टर्मिनेट झालं होतं. पण ती स्ट्राईक फेक निघाल्यामुळे आपल्याला आपलं चॅनल परत मिळालं. बट मीनवाईल मी हे आपल्या मंडळींबरोबर कॉन्टॅक्टमध्ये राहण्यासाठी हे चॅनल सुरू केलं होतं. तर मग म्हटलं की आता सुरू केलंच आहे तर ह्याच्यावरती पण आपण काही ना काहीतरी कंटेंट देत राहूया, कारण पडत्या काळात मला ह्याच चॅनलने मदत केली होती. तर मग आता हे डिलीट करून टाकणं हे योग्य ठरणार नाही. गेले 2-1 महिने ह्या चॅनलवरती व्हिडिओ आले नाहीत. माझ्या काही फॅमिली आणि वर्क रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे मला 2-2 चॅनल सांभाळणं जमत नव्हतं. आता समहाव मी वेळात वेळ काढून ह्या चॅनललाही वेळ देण्याचा प्रयत्न करत आहे. इनिशियली मी आठवड्यातनं 2 व्हिडिओज टाकेन आणि नंतर जसं जमेल तसं मग आपण बघूया कसं काय करता येईल. अजून म्हणजे पूर्ण पिक्चर माझ्या माइंडमध्ये क्लिअर नाही आहे ह्या चॅनलबद्दलचं. बट स्लोली अँड स्टेडीली ते क्लिअर होत जाईल. आणि म्हटलं की शुभस्य शीघ्रम, ते म्हणतात ना, सोच अगर गहरी हो जाए तो इरादे कमज़ोर हो जाते हैं. तर माझा इरादा पक्का आहे. तर मला आता विचार करण्यात वेळ नाही घालवायचा आहे. त्यामुळे आता आपण सुरू करूया आजच्या पॉडकास्टपासून. आजचा पॉडकास्ट असणार आहे भोजपुरी आयटम गर्ल, एक्स आयटम गर्ल, कारण आजकाल ती ते काम करत नाही आहे, नुसतं व्लॉगिंगच करते आहे. तर एक्स आयटम गर्ल आणि करंटली व्लॉगर सेठानीजी हिच्यावर. सेठानीजी सध्या चुलत दिराच्या लग्नासाठी गावी गेलेली आहे. तर तिचे बरेचसे व्लॉग येत आहेत आणि त्यांच्या व्लॉग्सला स्पेशली गावच्या व्लॉग्सला सर्वात जास्त व्ह्यूज असतात. तर हा कमाईचा चान्स कसा काय सोडणार. तर त्यासाठी बाकी काही ते फॅमिली रियुनियन आणि वगैरे हे सगळं तर बहाना आहे. असली बात तो कंटेंट छापना आहे. तर आज आपण इनिशियल 4 व्लॉग्सवर तिच्या बोलणार आहोत. पुढच्या 4 व्लॉग्सवर आपण पुढच्या वेळेला बोलू, कारण ही खूप लांबलचक सिरीज होणार आहे. इतके गेले आहेत तर पुरेपूर कंटेंट छापून ते येणार. तर जसं होईल तसं आपण इन्स्टॉलमेंटमध्ये ह्याचा आढावा घेऊ. तर आज आपण पहिले 4 जे व्लॉग आहेत या सिरीजचे त्याच्यावर आपण आज विश्लेषण करणार आहोत. मुळात हिला जे कॉमेंट्स येतात ना, की एवढं जाऊन ॲडजस्ट करते, ही किती डाऊन टू अर्थ आहे, ही सेलिब्रिटी असून पण हिच्या फॅमिलीमध्ये जशी उठबस करते, जसं सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहते, हे खूप अप्रिशिएट करण्यासारखं आहे, वाखाणण्याजोगं आहे. तर मला त्या सर्वांना हे सांगायचं आहे की ह्याच्यामध्ये काहीच वाखाणण्याजोगं नाही आहे. कारण मुळात आपण जाण्यामध्ये आणि तिने जाण्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तिला जी ट्रीटमेंट मिळते आणि एखाद्या साध्या गृहिणीला किंवा एखाद्या नॉर्मल घरातल्या व्यक्तीला म्हणा, गृहिणी पण नाही म्हणत आहे मी, आपल्या आमच्यासारख्या वर्किंग वुमेन जरी असतील, बाहेरगावी जरी राहत असतील, पण जर तुम्ही गावी जाल तर तुम्हाला जी ट्रीटमेंट मिळेल आणि तिला जी ट्रीटमेंट मिळते ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. एकतर तुम्ही कुठेही भलेही जगाच्या पाठीवर कुठेही राहत असलात तरीही जेव्हा तुम्ही गावी जाता किंवा कुठल्याही फॅमिली फंक्शनला वगैरे जाता तेव्हा आपण तिथेच राहतो, त्यांच्याबरोबरच राहतो. आपल्याला ती सगळी कामं करावी लागतात. सगळ्या कामांमध्ये आपला हातभार लावावा लागतो. सगळ्या परिस्थितीशी आपल्याला जुळवून घ्यावं लागतं. हिला त्यातलं काहीच करावं लागत नाही आहे. फर्स्ट थिंग फर्स्ट, ही तिथे राहतच नाही आहे. ही तिथे पाहुण्यासारखी येते, हजेरी लावते, एन्जॉय करते, नाचते गाते, खाते पिते आणि जाते. ठीक आहे. ती हॉटेलमध्ये राहत आहे. तुम्हाला अलाउड आहे का हॉटेलमध्ये राहणं? जर तुम्ही तुमच्या गावी जात असाल, भलेही तुम्ही कुठूनही जात असाल, तुम्ही लहानाच्या मोठे शहरात झाला असाल किंवा बाहेरगावी झाला असाल, पण जेव्हा तुम्ही सून म्हणून तुमच्या गावी जाता तेव्हा तुम्ही तुमच्याच घरात राहता, नाही का? की तुम्हाला अलाउड आहे की तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन राहू शकता. घरच्यांचं तर सोडाच हो, सासू सासऱ्यांचं पण सोडा. साध्या नवऱ्याला असं बोलून बघा की कोणाचं लग्न आहे गावी त्याच्या घरच्यांचं, आणि तुम्ही त्याला म्हणून बघा की बाबा मी तुझ्या घरामध्ये नाही राहू शकणार, म्हणजे माझा क्लासच वेगळा आहे, तर मला हॉटेलमध्ये बुक कर, आपण फक्त ना तिथे राहून फंक्शन्स अटेंड करूया. बघा तुम्हाला काय उत्तर मिळतं. आणि तिला आमच्यासारखी तिकडे जाऊन चक्की पीसिंग अँड पीसिंग अशी कामं करावी नाही लागत. ती फक्त तिथे जाते, तयार होऊन मुरडते, इकडे तिकडे नाचते आणि येते. ठीक आहे. त्याच
वेळेला तुम्ही इतर बायका बघा, सगळ्या कामामध्ये मग्न असतात, धावपळ करत असतात आणि त्यांना दुसऱ्या एक सून म्हणून घरातली जबाबदाऱ्या असतात. हिला काय जबाबदाऱ्या आहेत? असली बात तर तेव्हा असती जेव्हा ती तिथे राहिली असती, त्या गावखेड्यामध्ये राहिली असती, त्यांच्या घरात राहिली असती, त्यांचं वॉशरूम यूज केलं असतं, सगळं काही तिला तिथे ॲडजस्ट करावं लागलं असतं. आता तर तिला काही ॲडजस्ट करावंच लागत नाही आहे. तर त्याच्यामध्ये ती ग्रेट असण्याचा, मिळून मिसळून राहण्याचा आणि डाऊन टू अर्थ असण्याचा प्रश्नच येत नाही. अरे बाबा, हिला साधी साडी नेसता येत नाही. ही साडीसाठी पण हॉटेलमधले जे काम करणाऱ्या बायका असतात, हाऊसकीपिंगचा जो स्टाफ असतो, त्याच्यापैकी कोणत्या तरी बाईला, त्या गावखेड्यातल्या बाईला बोलवून तिच्याकडनं साडी नेसून घेते. तर हिला काय तुम्ही अप्रिशिएट करता? बरं, त्या हाऊसकीपिंगच्या बाईने हिचं काम करायचं, वरून ही जरा 4 अप्रिसिएशनचे शब्द पण नाही बोलणार की तिला एक्स्ट्रा काही देणार. ते तिचं काम नाही आहे, बट तिने एक्स्ट्रा काहीतरी बियॉन्ड तिच्या कामाच्या जाऊन काहीतरी केलं आहे. हिला साडी वगैरे नेसवली आहे, व्यवस्थितच नेसली होती. हिच्या अंगात चूल आहे विचित्र साडी नेसण्याची. एक बाजू नेहमीच ओपन ठेवते ही बाई, त्याच्यामध्ये ते काहीच नाही करू शकत. तूच त्यांना सांगितलं असणार की असं मला नेसवून दे, आणि वर मग तू म्हणणार की मला बरोबरच साडी नाही नेसवली, माझ्या मनासारखीच नाही झाली, ही साडीचं पूर्ण वाट लावून टाकली. म्हणजे तू स्वतःला काय समजतेस? जर तुला एवढं येतं, तू एवढी फॅशन फेस्टा आहेस, तर मग स्वतः नेसायची होती ना. कशाला दुसऱ्याची मदत मागितली? म्हणजे चोर तो चोर, वरशीर चोर. म्हणजे मदत पण करा यांची आणि यांचं ऐकून पण घ्या, यांचं तर समाधान होणारच नाही. आणि काय ते सासूला इतकं आडून आडून बोलली असेल की काय बघायलाच नको. मी तो तयार होणारच नव्हती, मम्मीने मला सांगितलं तयार हो, नाहीतर मग बघा कशी करते, तो मुलगाला किती साधंसा तयार केलं आहे, त्याने साधा आला तरी चालतो, मला तयार व्हायला सांगितलं, मला असं सांगितलं, मला तसं सांगितलं. कोण बघायला गेलं आहे? मम्मीने सांगितलं की तुझ्या अंगात चूल आहे तयार होण्याची. हां, आणि ती तयार झाली तर झाली, तू साधं सिम्पल तयार व्हायला पाहिजे होतं ना. जर नवरा बरोबर बोलतो, तुला साधं तयार व्हायला सांगितलेलं, फक्त साडी नेस एवढंच सांगितलं होतं. तुला एक्स्ट्राचं हे कोणीतरी फापट पसारा आणि एवढा लाऊड मेकअप थोपून यायला मम्मीने नाही सांगितलं, ते तू स्वतः एक्स्ट्रा केलं आहेस. त्याच्यामुळे मम्मीवर बिलं फाडू नकोस. आणि तू तर एवढी नशीबवान आहेस की तिला पण काहीतरी 4 शब्द सुनवले असतील, तर त्या माऊलीने तुला सांगितलं असेल राहू दे बाई, नको, तू ड्रेस घालून ये. ते पण वर म्हणते की मला ड्रेस घालायला सांगितलं, मम्मीला नंतर रिअलाईज झालं, पण मी ऑलरेडी साडी नेसली होती. अगं बाई, तुझ्यामध्ये एवढे गट्स आहेत ना, तू दिसते तशी नाही आहेस, साधीसुधी नाही आहेस. तू बोलूच शकली असती की मला नाही जमणार म्हणून मी ड्रेस घालून येते, मी कम्फर्टेबल नाही आहे. ऐकलं असतं तिने, काय बोलणार तुझ्यासमोर. आणि जशी वागतेस बोलतेस ना, आणि जे इनोसंटपणाचे भाव आणतेस, तर तसं काही भाव आणण्यामध्ये आणि तसं वागण्या बोलण्यामध्ये तू काही त्या 28 वर्षाच्या सुकुमारीसारखी सुकुमारी पण नाही आहेस, नाही तुझं नवीन लग्न झालेलं आहे की नवी नवेली दुल्हन आहेस, ते पण नाही आहे. त्याच्यामुळे ना स्वतःच्या वयाचं भान ठेव आणि तशी वाग आणि बोल, ठीक आहे. तुला जरी स्वतःला वाटत असलं ना, तरी जगाला माहिती आहे की तुझं वय किती आहे आणि लग्नही नवीन नाही आहे. तर सगळ्याच बाजूने तू जुनी झालेली आहेस, तर तशीच राहा, ओके. उगाचच ओव्हर ॲक्टिंग बंद कर. आणि उगाचच आपल्याला असं खूप काहीतरी येतं, आपल्याला त्यांची भाषा येते, आपण त्यांच्यासारखं बोलू शकतो, आपण त्यांच्यातलेच एक आहोत, हे दाखवण्यासाठी आहे ना, नुसतं नॉर्मल हिंदीला हेल काढून बोलण्यामुळे ती काही भोजपुरी होत नाही. त्याच्यामुळे ते आधी बंद कर. अच्छा, ये क्या है? दाल बन रही है, रस्से वाली सब्जी है. असं बोलल्याने काय ती भोजपुरी होत नाही. नॉर्मल हिंदीलाच थोडं है असं करून भोजपुरीचा टर्न द्यायचा प्रयत्न करते फॉरेनची पाटली. आणि माहिती आहेस तू पशुप्रेमी आहे, पण ते पशुप्रेम आहे ना तुझ्याजवळच ठेवते, फेक पशुप्रेम, ठीक आहे. एवढंच जर तुला असलं असतं ना ॲनिमल लवर तू, तर तू स्ट्रे डॉग्सला अडॉप्ट केलं असतंस. ते न करता सगळे तुझ्याकडे ब्रीड्सच आहेत. त्याच्यामुळे ना तुझं नॉलेज तू ब्रीड्स पुरतंच ठेव, उगाचच दुसऱ्यांना शहाणपणा दाखवायला जाऊ नको. तिथे गावच्या कुत्र्याला चेनला बांधून ठेवलं होतं, तर म्हणे ह्याला का बांधून ठेवलं आहे, ह्याला सोडून द्या, असं बांधणं बरं नाही. तर तो म्हणाला की हा चावतो इतरांना आणि इकडे तिकडे पळतो, हा स्ट्रे डॉग आहे, हा म्हणजे पालतू आहे पण स्ट्रे डॉग आहे. तिथे असं प्रत्येक गावाला प्रत्येक घरामागे एक कुत्रा असतोच नाही का.
म्हणजे ते सेफ्टीसाठी वगैरे म्हणा, पण ते काय असे रस्त्यावरचे असतात, ते काही कुठल्या पर्टिक्युलर ब्रीड नसतं. त्यामुळे एका ट्रेंड ब्रीडच्या डॉगमध्ये आणि स्ट्रे डॉगमध्ये फरक हा असतोच. नो डाऊट त्यांनी त्याला वॅक्सिनेशन दिलं होतं, ते म्हणाले की हा वॅक्सिनेटेड डॉग आहे म्हणून, पण तरीही कोणाला चावला, कोणाला भुंकला, इकडे तिकडे पळाला. लग्नाचं घर आहे ते, एवढी लोक आलेली आहे, मंडपामध्ये त्याला सोडून देणं हे कितपत योग्य आहे? तू कम्फर्टेबल आहेस याचा अर्थ असा नाही ना की सगळी येणारी दुनिया त्या गोष्टीबाबत कम्फर्टेबल आहे. आणि त्यांना त्यांच्या इथल्या लोकांशी संबंध ठेवायचे आहेत, त्यांना त्यांच्या इथल्या लोकांना सांभाळून घ्यायचं आहे. तू काय कालची आलेली, एक दिवस येणार, मिरवणार आणि जाणार. त्यामुळे ना हे प्रेम आहे ना, जे एक्स्ट्राचं उफाळून येतं तुझं आणि दुसऱ्यांना ज्ञान देतेस, ते स्वतःजवळच ठेव, ठीक आहे? आणि एवढंच जर वाटतं ना तर बघ, कर अडॉप्ट, काहीतरी कर त्यांच्यासाठी. एक शेल्टर होम घे आणि सगळ्यांचं पालन पोषण कर. आय अग्री की तुला घरात नाही ठेवता येणार, ते तर ठेवायला हवं होतंस तू. ज्याप्रमाणे तू जे दाखवतेस दुनियेला, त्यातमध्ये तुझा एकही स्ट्रे डॉग तू अडॉप्ट केलेला नाहीस, हे तर सगळ्यात मोठी चूक तर आहेच. पण ठीक आहे, चल आता जे झालं ते झालं. पण ह्याच्या पुढे जर काही तुला दाखवायचं असेल, सुधारणा करायची असेल, तर एक डॉग शेल्टर होम ओपन कर ना. आणि बाबा काय तो डान्स, बाबा 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 बाबा, त्या सासूने तिला शेवटी बसवलंच. बस बाबा बस. आणि तिच्या हावभावावरून स्पष्टपणे दिसत होतं की तिला ती गोष्ट आवडलेली नाही. शेवटी ना काय असतं ना की सुंब जळला तरी पीळ जात नाही. त्याच्यामुळे किती तिने आपलं प्रोफेशन चेंज केलं असलं ना तरी तिच्या शरीरातली ती जी नचनीय आहे ना ती काही गेलेली नाही. त्यामुळे ती जिथे चान्स मिळेल तिथे बाहेर येते. त्याच्यात गैर असं काय नाही. पण आपण कुठे आहोत, हे माणसं आपले काय नातलग लागतात, आपण किती कम्फर्टेबल व्हायचं आहे यांच्याबरोबर, ह्याचं पण थोडं भान ठेवलं पाहिजे. लोक भलेही म्हणत असतील की तिला नजर वगैरे लागेल म्हणून तिची सासू म्हणाली असेल की तू आराम कर, तू बस म्हणून बस झालं वगैरे. पण मला असं वाटतं की आता ती डायरेक्टली तर नाही बोलू शकत ना की बाबा हिला आवर घाल म्हणून, कारण मग ते उगाचच वाईट दिसेल. म्हणून तिने ते बहाण्याने त्याला बोलली की बाबा आपल्या मुलाला की हिला बसव, हिला उगाचच नाही तर रात्री आजारी बिजारी पडायची. आणि लोक काही तुझं प्रत्येक ते जे रूप होतं ना ते काही अप्रिशिएट नाही करणार. लोक हसतात अशा व्यक्तींवर, एन्जॉय करतात. फ्रीची आयटम गर्ल मिळाली, करलं एन्जॉय. लगावे तुझो लिपस्टिक, हिलेला सारा डिस्ट्रिक्ट, जेरा तोपला गेलू, जियरा तोपला गेलू, कमरिया आहा कमरिया आहा, कमरिया डोलेला पाला, लॉलीपॉप लागेलू. ही म्हणे लोक मला विचारतायत तू डान्स कधी करणार, कर ना डान्स, कर ना, खूप मस्त नाचतेस तू, करून दाखव ना, आम्हाला बघायचं आहे, आम्हाला बघायचं आहे. पण ते लोक स्वतः नाही नाचत, मला पुढे करतात. खूप लवकर रिअलायझेशन झालं तुम्हाला पुढे करतात कारण ते तुमची मजा घेतात. बाबा तिचे हावभाव आणि तिचे मूव्स आणि एकंदरीतच तो अवतार, जेव्हा तिची सासूने तिला बसवलं आणि सांगितलं बस कर आता, तेव्हा ज्या पद्धतीने ती हसत होती, खिदळत होती आणि विचित्र, म्हणजे असं वाटत होतं की कोणतरी एकदम फुल आऊट झाल्यावरती माणूस कसं होतं त्या पद्धतीचं काहीतरी हिच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे आणि ती वेड्यासारखी नाचते. म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही, तुझ्या आईला जाऊन 1 महिना नाही झाला, तू बाई काय वेड्यासारखे चाळे करतेस, लग्नाला आली आहेस, सगळं काही एन्जॉय करते, ठीक आहे, तू दुःख विसरण्याचा प्रयत्न करतेस, हे पण तू म्हणतेस, ते पण आपण मान्य करूया की तुला दुसरं काही विचार येत नाही, त्याच्यामध्ये तू मिळून मिसळून गेले आणि तू म्हणजे तुला बरं वाटतंय त्या माहोलमध्ये. पण इतकं विसरून गेलीस की तू अशी वेड्यासारखे चाळे करायला लागलीस, नाचायलाच लागलीस. आणि मराठी मंदभक्तांप्रमाणे इथेही मंदभक्त आहेत, ह्याच्यापैकी कोणालाही तिचं वागणं हे खटकलेलं नाही. सगळ्यांना असं वाटतंय की ती जे वागते ते योग्यच आहे, खूप छान ती एन्जॉय करते आहे, सगळ्यामध्ये मिसळून राहते आहे, समरस झालेली आहे. आणि मला कमाल वाटते बाबा या मंदभक्तांची.
कुठेच कमी नाही आहे या मंदभक्तांची. अशाच प्रकारचे अजून महिला सक्षमीकरणाचे धडे तिने तिथे दिले आहेत आणि एक क्रांतिकारी महिला असं काहीतरी बनण्याचा ती तिथे प्रयत्न करत आहे, एक रेव्होल्युशन आणू पाहत आहे. तर त्याबद्दल आपण बोलणारच आहोत येत्या काही पॉडकास्टमध्ये. आणि मला तरी असं वाटतं की हिचं हे वागणं बघून हिचे सासू सासरे तर अलर्ट झालेच असतील आणि पुढच्या वेळेला ते हिला बोलवताना 10 वेळा विचार करतील किंवा हिला काहीतरी तंबी देऊनच बोलवण्यात येईल की बाबा थोडंसं आमची मान मर्यादा ठेव, तू असशील मॉडर्न विचारांची आणि कोणती तरी मोठी शहाणी आयटम गर्ल, पण तो आयटम तुझ्याजवळच ठेव, सगळीकडे दाखवण्याची गरज नाही आहे. तर असं मला तरी वाटते. बघूया ते आपल्याला आता कळेलच हळूहळू येत्या एपिसोड्समध्ये. अगदीच काही नाही तर तिचा पदर तरी थोडा सरळ करा. चेहरा झाकण्याऐवजी अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या झाकणं जास्त जरुरी आहे. चेहरा दिसला तरी चालेल, पण ज्या गोष्टी रिव्हील करायच्या नाही आहेत त्या तुमची सून रिव्हील करते, तर त्याच्याकडे थोडं लक्ष द्या. ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा, स्वस्थ राहा, टेक केअर, बाय, मासलामा.